मला गणेश चतुर्थी आणि भाद्रपद चतुर्थी मला फरकच कळत नाही अनेक जणांना. अनेक जणांच्या मनात प्रश्न येतो की ह्यालाही गणपतीचा जन्म म्हणतात, ह्यालाही गणपती जन्म म्हणतात, एकाच गणपती दोनदा जन्म कसे काय? बरं, नाही नाही, अजिबात प्रॉब्लेम नाही, तुमची काही चूक नाही, तुम्हाला कोणी सांगत नाही आहे. कारण ते संस्कृतमध्ये आहे सगळं भांडार, ते मराठीमध्ये किंवा प्राकृत भाषेमध्ये इंग्लिशमध्ये आल्याशिवाय आपल्यापर्यंत पोचणार कसं? बरं, तर भाद्रपद चतुर्थी जी आहे हा गणपतीचा खराखुरा जन्मदिवस आहे. म्हणजे पार्वतीने त्याला निर्माण केला तो दिवस म्हणजे भाद्रपद चतुर्थी. असं म्हणे. तर माघ चतुर्थी जी आहे त्या दिवशी त्याला गजानन हे नाव मिळालं. म्हणजे त्याला हत्तीचं मुख मिळालं, गजमुख मिळालं. शिवाने त्याला जे गजमुख लावलं ते ह्या दिवसाला, म्हणून ती सुद्धा त्याची जयंतीच आहे. आलं म्हणजे कसं आपण म्हणतो बघा, मुंज लागली की त्याला म्हणतो द्विज म्हणतो, म्हणजे दुसरा जन्म झाला असं म्हणतो. बरोबर, तसंच हा इकडे गणपतीचा एक जन्म आहे आईच्यापासून, आणि तोच वडीलपणी त्याला मस्तक लावता हत्तीचं. बरोबर, म्हणून तो गजवदन होतो, म्हणून तो दुसरा जन्म आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या दिवशीच शिवाच्या आदेशानुसार, शिवाच्या आशीर्वादानुसार गणपती तत्त्व जे आहे, गणपती आहे त्याची स्पंदनं जी आहेत ती जिथे जिथे गणपती पूजन चालतं तिथे तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शांतपणे त्या त्या भक्ताच्या अंतःकरणात प्रवेश करत राहतात, तिकडच्या वास्तूत प्रवेश करत राहतात. त्याच्या अंगावरच्या शर्टामध्ये, तिच्या अंगावरच्या साडीमध्ये, कपड्यामध्ये, डोक्यावरच्या तुमच्या केसामध्ये, अंगावरच्या कातडीमध्ये सगळीकडे ही स्पंदनं फिरत राहतात. आलक्ष्यामध्ये त्यामुळे माघी चतुर्थीचं महात्म्य हे आहे, लक्षात ठेवा. आपण घरी गणपती आणतो कारण भाद्रपदामधली जी गणेश चतुर्थी आहे ही आप्तसंबंधी आहे. म्हणजे काय, हा गणपती आपला आप्त म्हणून आपल्या घरी येतो. म्हणजे मान्यता अशी आहे की जो घरात गणपती आणतो त्याचा तो भाचा आहे, त्याच्या बहिणीचा मुलगा आहे. भाचा मामाकडे प्रेमाने राहायला येतो. मग तिसऱ्या दिवशी त्याची आई म्हणजे जो गणपती आणतो त्याची बहीण येते, आणि मग शेवटच्या दिवशी न्यायला मुळारी म्हणजे शंकर येतो. आलं म्हणजे ज्यांच्याकडे गौर गणपती येते त्यांना माहिती आहे की गौरी येते, गौर बसली, शेवटच्या दिवशी गौर जेवली की दुसऱ्या दिवशी मुळारी म्हणून तेरड्याचं झाडं आणलं जातं. या प्रत्येकाच्या परंपरेनुसार वेगळा वृक्ष आणला जातो, आणि शिव म्हणून त्याच्यावर मग तो आपल्या पत्नीला मुलाला घेऊन निघतो. म्हणजे भाद्रपदातली जी गणपती आहे, गणपतीची उत्सव आहे गणपतीचा, तो बेसिकली घराला बांधणार आहे. म्हणून बघा, आपण काय म्हणतो, एका घरात एकच गणपती असतो, आपण त्या घरी चुलत घरी चुलत घरी जात राहतो, आणि मग काय म्हणतो की बाबा 4 रात्रीच्या पुढे पलीकडे गेले की बाबा गणपती आणावा आपल्या कुटुंबामध्ये. म्हणजे 4th कझिन्स झाले किंवा 4th कझिन्सनी आणावा. मग एका घरात 2 गणपती असं मानलं जात नाही. मग प्रेमाने करा म्हणजे झालं. पण प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व असतं, आणि ते समजून घेऊन जर आपण केलं ते जास्त फलदायी ठरतं, जास्त आपल्या उपयोगाचं ठरतं. तर भाद्रपदामध्ये गणपती आहे तो पूर्णपणे कौटुंबिक गणपती आहे. आलक्ष्यामध्ये तर माघातला जो गणपती याचा अर्थ माघातला सार्वजनिक आणि इकडचा घरगुती असं त्याचा अर्थ नाही. तर कौटुंबिक म्हणजे मी जो कोणी ह्या नामरूपाने ह्या पृथ्वीवर आलेलो आहे, आल्या जन्मात माझं काय नाव होतं, काय रूप होतं, काय जात होती, कुठला धर्म होता, कुठला देश होता, काय बिझनेस होता, मला काय माहीत नाही. स्त्री होतो की पुरुष होतं हे सुद्धा माहीत नसतं लोकांना. बरं, की किडा मुंगी होतो की झाड होतो, बरं, हे माहीत नसतं. ह्या जन्मामध्ये जो काही मनुष्यरूपावर आलेलो आहे त्याची भोवती जो माझा काही संबंधित जे काय आहेत, नातेवाईक आहेत, आप्त आहेत, सखे सोयरे आहेत, मित्र आहेत, शत्रू आहेत, सहकारी आहेत, शेजारी पाजारी आहेत, जे कोणी आहेत त्या सगळ्यांच्या संबंधांमध्ये रिलेशनशिप ज्याला म्हणतो, रिलेटिव्ह वर्ल्ड ज्याला म्हटलं जातं, सापेक्ष जग, त्या जगातली जी आपली नातीगोती आहेत त्यांच्याशी संबंधित असणारा हा उत्सव आहे. आणि हे म्हणतो घरामध्येच जास्त मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.